तीर्थयात्रेच्या मिशे करून समर्थ सगळीकडे 12 वर्ष हिंडले, अक्षरशः हिंडले. आपण म्हणतो ना, कुठलाही रिसर्च करायचा असला की आधी सर्वे करावा लागतो. म्हणून ज्यांच्यामध्ये परिवर्तन आणायचंय, ज्यांचा स्वाभिमान गेलेला आहे, अशा स्वाभिमान शून्य लोकांमध्ये चैतन्य ओतायचं असेल तर आधी त्यांचं आचरण बघावं. म्हणून भिक्षा मागायची आणि भिक्षा मागत 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 तीर्थाटन करत करत शहापूर नामे नगरी असे एक कृष्णातिरी तेथ बाजी पंत शेकदारी करीत होता विबुध हो. बाजी पंत नावाचा एक शेकदार शहापूर नावाच्या गावात, शेकदार हे त्या काळच्या मोगलाईत दिलं गेलेलं पद आहे. म्हणजे त्या गावाचा रेव्हेन्यू डिपार्टमेंट मधला तो प्रमुख होता. आता कसा होता? आजकालच्याच नाही तर जगातल्या सगळ्या पुढाऱ्यांनी याला आदर्श मानावा असा होता. लोलूप भवी जो सदा हरीच्या पदा कदा ना ध्याई. लोलूप भवी जो सदा हरीच्या पदा कदा ना ध्याई. संसार तयाची मुख्य देवता पाही. नित बांधी गढ्या घरवाडी घेतसे गाडे करी नग स्त्रीला करी नग स्त्रीला. नित बांधी गढ्या घरवाडी घेतसे गाडे करी नग स्त्रीला. एवं च जयाने देह भवासी विकला. एवं च जयाने देह भवासी विकला. ज्यानं आपलं संपूर्ण शरीर भवरोगाला समर्पित केलं आहे असा होता. लोलूप भवी जो सदा हरीच्या पदा कदाना ध्याई. संसारालाच आपलं कुलदैवत मानलं होतं. नित बांधी गढ्या घर वाडे. रोज नवीन घरं बांधायची, भरपूर दागदागिने घ्यायचे आणि विषयोपभोगामध्ये लिप्त असा हा बाजीपंत. आणि त्याचं कुटुंबही त्याला या कार्यक्रमात साथ देणारं होतं. त्याच्या घरात फिरता गुरुराज आले. श्रीराम राम जय राम असे म्हणाले. लोकांनी म्हणावं, अरे बाप रे, काय भाग्यवान आहेस रे तू बाजीपंत, काय भरपूर पैसा. समाजाची भाग्य ही संकल्पना, ज्याच्याकडे भरपूर घरं दारं धान्य धुन्य दास दासी सेवक बटीक नोकर चाकर असली असते. पण आम्ही त्याला भाग्यवान म्हणतो का बरं? कारण त्याच्या उद्धाराची वेळ जवळ आली होती. त्याच्या घरासमोर प्रत्यक्ष समर्थ प्रकट झाले आणि मोठ्यांदा त्यांची ती सिंहगर्जना. मना श्रेष्ठ धारिष्ट्य जीवी धरावे. मना बोलणे नीच शोषित जावे. स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे. मना सर्व लोका सिरे नीववावे. श्रीराम जय राम जय जय राम. त्यांच्या दारासमोर येऊन समर्थांची ती अशी भिक्षेसाठी केलेली गर्जना. बाजीपंताची पत्नी सतीबाई तिथे सारवीत बसली होती. तुम्ही म्हणाल, घरी एवढं गजांत लक्ष्मी आणि ही बाई सारवते का बरे? म्हातारपणी कंबर दुखू नये म्हणून. कुंडली कबर सारवीत बसली होती. तिनं बघितलं कोणीतरी गोसावी आलाय, थोडंसं दुर्लक्ष केलं. समर्थांनी पुढचा श्लोक म्हटला. मरे एक त्याचा दुजा शोक वाहे. अकस्मात तोही पुढे जात आहे. श्रीराम. मरे हा शब्द उच्चारल्यानंतर जो तिच्या अंगाचा तिळपापड झाला. कारण तिची ही समजूत होती की अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा. अंतकाळीच भगवंताच्या नावाचा जय जयकार करायचा
आणि हे ऐकल्यानंतर ती राहिली उभी, आपल्या कमरेवर ठेवला हात आणि समर्थांना म्हणते, नको बोलू सजे जो गड्या, नको बोलू सरे जो गड्या, भल भलते भरल्या घरी रे, भल भलते भरल्या घरी, ही मशीद मडगी नसे, ही मशीद मडगी नसे, भरली पोरानी ओसरी रे, भरली पोरानी ओसरी. सुना करीतात वेणी फणी, सुना करीतात वेणी फणी, बाई सुनिया मधल्या घरी रे, बाई सुनिया मधल्या घरी. अरे आग लागो तुझिया मुखा, आग लागो तुझिया मुखा, जळ तोंडा काळे करी रे, मेल्या तोंडा काळे करी. अरे गोसाव्या, सज्जनांकडे भीक कशी मागावी हे तरी तुला कळतं का? अरे नाटकातलं सिनेमातलं एखादं गाणं म्हणावं, त्या रामाचं राम राम राम, मी तरी राम म्हणाले मंडळी, तिच्या तोंडातनं तर तिनं ते नाव कधी काढलंच नसेल. अरे कशी भीक मागायची ते तरी शिकून ये. अरे काय आमच्या घरे माझं घर म्हणजे नांत गोकुळ आहे, ही काय तुला कुठला मठ धर्मशाळा वाटली? घर भरलंय दागिन्यानं, धान्यानं, सुना मुलांना नातवांना माझं घर भरलंय, आणि अशा भरलेल्या घरात ते अशुभ नाव तू उच्चार कशाला करतोय? आधी भीक कशी मागायची ते शिकून ये. समर्थ ऐकणार थोडीच होते. मुली, जेथे होईल श्रीरामाच्या, जेथे होईल श्रीरामाच्या नामाची गर्जना, अशुभते ते थकदाराहिना. राम नाम ही दोन अक्षरे, तारक अवघ्या जना, तयाची महती न भावा विना. नामेच जाहला शांत प्रभू दुर्जटी, नामेच तरलिया शबरी गोदा तटी. जगी हेच नाम ये कामाते शेवटी, अग नामे तरल्या शिळा जळावर, टाकुनिया जडपणा, म्हणून राम नाम नित म्हणा. काय तुला सांगू माझ्या श्रीरामाच्या नावाचा परिणाम, जिथे त्याचा नावाचा उच्चार होईल तिथे अशुभ हा शब्दच राहणार नाही. नामेच जाहला शांत प्रभू धुर्जटी, नामेच तरल ही शबरी गोदा तटी. आणि अंतकाळी सुद्धा हेच नाव, अगं मनुष्य जाऊ दे, पशु जाऊ देत, नामे तरल्या शिळा. शिळा सुद्धा तारण्याचं सामर्थ्य आहे माझ्या श्रीरामाच्या नावामध्ये आहे, त्याला तू असं अशुभ म्हणू नकोस. गोसाव्या, नको म्हणून सांगता फिरून तेच का बोलशी. नाही म्हणते ना मी तुला, मग तू का ते नाव उच्चारतोय? आणि असं करता करता तिच्या अंगाचा जो संताप झाला मंडळी, हातात होतं पोतेर शेणानं भरलेलं, ते पोतेर तिने समर्थांच्या अंगावर भिरकावलं. समर्थांनी ते अलगद झेललं आणि हसले आणि निघून गेले. आता हा प्रसंग आला असता तर सामान्य मनुष्याची प्रतिक्रिया काय झाली असती? समर्थांच्या अंगात ती शक्ती नव्हती का तो हल्ला परतवून लावायची? नाही. पण समोरच्याच्या पातक्याच्या मूळच्या पाप करण्याच्या वृत्तीचंच परिवर्तन करून टाकण्याचं सामर्थ्य असताना ते तिला काही बोलण्याच्या भानगडीत पडले नाही. त्यांनी ते पोतेर घेतलं, कृष्णा नदीत आणलं, खळखळ 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 ते स्वच्छ केलं. आणि त्या पोतेऱ्याचा एक गुण आहे मंडळी, शेणानं सारवलेलं ते पोतेर, त्याच्यामध्ये शेण आहे, गोमूत्र आहे आणि त्याच्यामध्ये सॉल्ट्स आहे, क्षार आहेत. आपण जो साबण वापरतो त्यातही क्षार असतात, त्यांना पोल्युशन होत नाही, पोल्युशन होतं, आणि गाईच्या शेणाने आणि मूत्राने पोल्युशन होत नाही. एवढाच काय तो फरक आहे.
अतिशय स्वच्छ झालं, पवित्र झालं. आणि हा प्रसंग झाल्यानंतर संताशी केलेलं कपट किंवा संताशी केलेला द्रोह म्हणून त्या बाजीपंताच्या कुटुंबावर दुःखाचा पहाड कोसळला. काय झालं? आजपर्यंत हा पैसे खात होता, पण कधी याच्यावर कुणीही कुठलाही आरोप केला नव्हता. समर्थांवर केलेला आरोप भगवंताला पटलं नाही म्हणून त्याला कैद करायला, बाजीपंताला कैद करायला काही सैनिक आले आणि त्याला पकडून घेऊन गेले. आता हे ऐकल्यानंतर, हा प्रसंग बघितल्यानंतर सतीबाईच्या अंतःकरणाची काय अवस्था? माझ्या येऊन भरल्या घरी, माझ्या भरलेल्या घरात येऊन वाकडं तिकडं तो गोसावी बोलला, त्याचा हा सगळा परिणाम आहे. वास्तविक आता सगळा अंतःकरणातला मळ दूर व्हायची प्रक्रिया सुरू झाली होती, पण ही काय करते? समर्थांना दोष देते. आणि पतीला परत कसं आणायचं म्हणून नवस करते खुळ्यासारखे. सत्वर पावग मला प्रभो मैराळा, पतीला येऊन सुटू दे माझ्या, खंडेराया जेजुरीच्या राया. गणुदास म्हणे या परी बाई ती खुळी. सती म्हटलंय तिला, कारण हे सगळं जरी असलं तरी पतिव्रता होती आणि संत केवळ एक गुण बघतात. खुळ्यास नवस करी फार, टाकुनी राजा रघुवीर. महाराज म्हणतात वेड्यासारखी नवस करत बसली आहे, पण कुणाला? कुणाला? हिंदू देवी देवता संपल्यानंतर ती म्हणते की मी मशिदीतल्या देवतांना नवस करते, पण माझ्या नवऱ्याला परत येऊ दे. आणि महाराज म्हणतायत सोडूनी राजा रघुवीर. एखादं कार्य करायला जर प्रधानमंत्रीच तयार नसतील तर राज्यमंत्रींनी काय काम करायचं? रामाला सोडून ती इतरांचंच भजन करत बसली आहे. ही अवस्था काही समर्थांना बघवली नाही आणि त्यांना कळलं की भगवान रामचंद्रांच्या कोपाचा हा परिणाम आहे. तिचं सांत्वन करायला म्हणून ते गेले तर ती बाई, सतीबाई वाघिणीसारखी यांच्या अंगावर आली. तुझ्यामुळे हे असं झालंय, तुझ्यामुळे, तुझे अशुभ पाय माझ्या घराला. अगं राम भक्ती वीणा आण नाही सार, राम भक्ती वीणा आण नाही सार, राम भक्ती वीणा आण नाही सार. सारांचे हे सार, सारांचे हे सार, राम
की जय. अगं ही तुझी संपत्ती ही सगळी शून्य आहे, पण माझ्या रामराय त्या शून्यासमोर असलेल्या एक या आकड्यासारखा आहे. तुझ्या सगळ्या संपत्तीला किंमत किंवा मूल देण्याचं कार्य माझ्या या रामचंद्राचं आहे. पोतेऱ्यानं तुझं समाधान नाही झालं रे गोसावड्या. हा भगवत मांगरलेस, थांब, तू तशानं शांत होणार नाही असं म्हणून सतीबाई आत गेली अंगार घेऊन यायला. कोळशातला चुलीतून निखारा आणायला ती गेली आणि समर्थ म्हणाले माझं कार्य झालं. आता इथून पुढे रामचंद्राचं कार्य सुरू होणार, म्हणून त्या सतीबाईचा उद्धार करा म्हणून समर्थ प्रभू रामचंद्रांची विनवणी करतायत. माझे मी तू पण गेले नाही देवा, माझे मी तू पण गेले नाही देवा, काय करू देवा संचिताचा, काय करू देवा संचिताचा. पतित पावना जानकी जीवना, पतित पावना जानकी जीवना, वेगी माझ्या मना पालटावे, वेगी माझ्या मना पालटावे. भक्तीची आवडी नाही निरंतर, भक्तीची आवडी नाही निरंतर, कोरडे अंतर भावे वीण, कोरडे अंतर भावे वीण. रामदास म्हणे पतितांचे उणे, रामदास म्हणे पतितांचे उणे, पतित पावने सांभाळावे, पतित पावने सांभाळावे. पतित पावना जानकी जीवना, जानकी जीवना, पतित पावना, वेगी माझ्या मना पालटावे, वेगी माझ्या मना पालटावे, मना पालटावे, मना पालटावे. वास्तविक अंतःकरण कलुषित होतं सतीचं, पण समर्थ म्हणतायत माझं मन कलुषित झालंय, माझे मी तू पण गेले नाही देवा, काय करू ठेवा संचिताचा. पतित पावना जानकी जीवना, वेगी माझ्या मना पालटावे, माझ्या मनाचं परिवर्तन होऊ दे. भगवान श्रीराम त्यांच्या समोर प्रकट झाले. लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरंतं. असं भगवंताचं ते रूप त्यांच्या समोर प्रकट झालं. मी बाजीपंथाची सुटका करीन, पण 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 तुझं रूप घेऊन कर, माझं रूप. भगवंता त्याच्याशिवाय तुझं महत्व त्यांना कळणार नाही. जे लोक फक्त पैशाचा विचार करतात, संपत्तीच्या पलीकडे ज्यांची बुद्धी कुठलाही विचार करत नाही, त्यांच्या अंतःकरणाचं परिवर्तन जर करायचं असेल तर तुझ्यासारखा गोसावी गोसावड्या म्हणाली ना ती तुला, मग एका गोसाव्याचं सामर्थ्य काय हे तिला कळू दे. आणि समर्थांचं रूप प्रभू रामचंद्रांनी धारण केलं. कसं? हुरमुजी रंगाचा उंच मोती दाणा, हुरमुजी रंगाचा रामदासी बाणा या रंगाचा. हे पद संत श्रेष्ठ तुकोबांनी लिहिलंय. संत श्रेष्ठ तुकोबांनी समर्थ रामदास स्वामींचं वर्णन केलंय. हुरमुजी रंगाचा उंच मोती दाणा रामदासी बाणा या रंगाचा. कृष्णेच्या तटाकी जाहले दर्शन, कृष्णेच्या तटाकी जाहले दर्शन.
प्रभू रामचंद्र समर्थांचा वेश धरून बाजीपंतांची सुटका करायला चालले, साक्षात स्वतःच नाव स्वतःच्या मुखात घेऊन खऱ्या अर्थानं ज्योतीनं तेजाची आरती. रामा 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 रघुनंदना, रामा रघुनंदना, रामा 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 कुळभूषणा, राम रामा 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 जानकी पते, रामा जानकी पते, रामा 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 विमल मते. राम तोडी 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 भवपाश, तोडी भवपाश, अनन्य शरण रामी रामदास, राजाधिराज रामचंद्र भगवान की जय. तो बादशाह अक्षरशः प्रभू रामचंद्रांचं रूप बघत बघत भुलून गेला. हा कोण आहे याची चौकशी करा. लगता है खुद बखुद खुदा ही आ गया. अहो समर्थच एवढे तेजस्वी, ते समर्थांचं रूप घेऊन प्रकट झालेले प्रत्यक्ष प्रभू श्री रामचंद्र. आमच्या माऊलींची एक ओवी आहे. वधूवराची मेळणी आणि वऱ्हाडिया ही लुगडी लेणी. लग्न असतं पती पत्नींचं, नवरा बायकोचं. खरा तर अहेर त्यांना मिळायला हवा, पण आलेले जे वऱ्हाडी असतात ना त्यांनाही थोडंफार काहीतरी गिफ्ट असे. आता या बादशहाचं काय पुण्य असेल हो, पण तरीही प्रत्यक्ष सच्चिद घन प्रभू दर्शन घडते पतितास साधूच्या संगे. काय त्याचं कर्तृत्व, फक्त एकदा समर्थांची पायधूळ त्याच्या घराला लागली, बस त्या भरोशावर प्रत्यक्ष प्रभू रामचंद्र बाजीपंताची सुटका करायला तिथे आले. आप कौन है? बाजीपंत की पत्नी का मैं नौकर हूं, अशी प्रभू रामचंद्रांनी स्वतःची ओळख करून दिली. आणि जे काही भ्रष्टाचार झाला आहे, जो काही पैशाची जी काही अफरातफर झाली आहे, कसा सोडला आणि स्वतःच्या बटव्यातले पैसे प्रभू रामचंद्रांनी सगळे पैसे त्याला अर्पित केले. बाजीपंताची सुटका केली. बाजीपंताला जेव्हा सांगितलं की तुला बोलवलंय सभेमध्ये, त्याला वाटतं अरे बापरे मोगलाई आहे, हत्तीच्या पायदही तोडवू शकतात, फाशीला देऊ शकतात. पण 12 वर्ष पैसा खाल्ला तेव्हा कुणीही पकडलं नाही. हा आला गोसावी आणि काहीतरी झालं. आजच थोडे मी पैसा खातोय म्हणून तो स्वतःच्या मृत्यूला तयार झाला. आणि तिथे आल्यावर त्याला कळलं की त्याला बा इज्जत बरी केलंय म्हणून. कोण आलं होतं? तुझ्या पत्नीचा नोकर आला होता, तो गेला म्हणे. आता गेला म्हणून साक्षात प्रभू रामचंद्रच त्यांच्या मागे 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 जातोय. तुम्ही कोण? माझ्या पत्नीनं तुम्हाला नोकर ठेवले? अहो आम्ही एवढे कंजूस आहोत की अंगावर बसलेल्या माशीचं सुद्धा भाडं मागू, इतके आम्ही कंजूस आहोत. तिनं तुम्हाला पगाराला ठेवलं काय? आणि पगार देते काय? देतं म्हणे पोतेरे. पोतेरा देते, पोतेऱ्याचा पगार. आणि प्रभू रामचंद्र समर्थाच्या रूपातनं गुप्त झाले. आणि इकडे समर्थांनी काय केलं, ते जे पोतेरे होतं त्याचे सुंदर काकडे केले, तुपात भिजवले. प्रभू रामचंद्राला काकडा ओवाळायला सुरुवात केली. मान्य करा हा रामा आता काकडा देवा, आता काकडा रामा. सती सावित्रीचा, सती सावित्रीचा द्यावा निजपदी बहुप्रेमा. गोमयाने धुवून वस्त्रा शुद्ध अधि केले, वस्त्रा शुद्ध अधि केले. विरोध भक्ती जलजेत्याने ते मग भिजविले. वरी वरी प्रेमे परी बहुप्रेमे मजला अर्पियले. वरी वरी क्रोधे परी बहुप्रेमे मजला अर्पियले. त्याच वस्त्राचे हे मग म्या काकडे केले. निजबोधाचा प्रकाश देऊन माया तमवारा देवा, माया तमवारा. सती सावित्रीला, सती सावित्रीला द्यावा निजपदी बहुप्रेमा. मान्य करा हा देवा आता काकडा रामा. काकडा ओवाळतायत ओवाळतायत. आणि संत त्यांना दुसऱ्यातला अवगुण दिसतच नाही. काय म्हणाले? हे पोतेर नव्हे,
हे तिचं अंतःकरणच जणू तिने माझ्याकडे पाठवलंय रामा. गोमयाने धुवून वस्त्रा. इतक्या घाणेरड्या अशा पोतेऱ्यामध्ये तुझं नाम कसं रुचेल म्हणून तिनं मला प्रार्थना केली आहे की गुरु महाराज, माझं हे अंतःकरण या पोतेऱ्यासारखं आहे, ते तुम्हीच शुद्ध करू शकता आणि हरिनामाची रुची त्यात तुम्हीच निर्माण करू शकता. आणि तसं बघितलं तर गोमय किती शुद्ध आहे म्हणून गोमयानं तिनं आधी वस्त्र धुतलं, त्याला शुद्ध केलं विरोध भक्ती रूपी जलानी. आणि वरी वरी क्रोधे परिबहु प्रेमे मजला अर्पिले. असं माझ्या या शिष्येचं अंतःकरणच या काकड्यांच्या रूपानं मी तुम्हाला देतोय, याचा स्वीकार करा. हिला ज्ञानबोध करा आणि हिला नामाची रुची प्रदान करा. जसे जसे ते काकडे जळतायत सतीबाईला पश्चाताप होतोय आणि तिला कळलंय की काहीतरी वेगळं होतंय. आजपर्यंत माझ्या आयुष्यात विषयोपभोगामध्ये मी लिप्त झाले होते, याच्या पलीकडे मी इतर कुठलाही विचार केला नाही. आणि त्याच दिवशी सायंकाळी बाजीपंत तिच्या घरी सुटका होऊन परत आले. आपला पती सुटका होऊन परत आल्यानंतर किती तिला आनंद झाला असेल मंडळी. आणि पती तिचे धन्यवाद म्हणतोय, तिला आभार मानतोय का तू एका सेवकाला पाठवलं. तुझ्या माहितीतला जो नोकर होता त्यानं माझी सुटका केली. कसा दिसत होता अगं, भव्य रूप अतिसुंदर दीक्षा, राम नाम स्मरणी करी भिक्षा. भव्य रूप, तेजपुंज, सुंदर आवाळू आहे, भगवे वस्त्र परिधान केलीत, असं ते तेजपुंज रूप होतं. म्हणजे हा तोच गोसावी आहे, मी नोकर नाही, काय मी अपराध केलाय असं म्हणून अक्षरशः हंबरडा फोडला आणि धावत समर्थांच्या पायावर जाऊन लोटांगण घातलं. रामदास माऊली गमाय माझी, रामदास माऊली वत्साला गी धेनू जैसी. तुम्हाला माऊली म्हणतात. आई जसे आपल्या लेकराचे कोट्यानुकोटी अपराध क्षमाच करते, कारण आई म्हणजे मूर्तिमंत क्षमा. असं जर असेल तर संत त्यांचं अंतःकरण किती त्याच्यात करुणा सामावली आहे. गुरु महाराज, माझं अंतःकरण कसं होतं, किती गलिच्छ होतं हे मी तुम्हाला दाखवलंय. आता मला सद्बुद्धी द्या जेणेकरून हा माझा नरदेह सार्थक कसा करायचा हे मला कळेल. समर्थांनी म्हटलं, ही सगळी प्रभू रामाची कृपा आहे, त्याची कृपा तुझ्यावर झाली. आता मात्र आपल्या अंतःकरणात नामाबद्दल रुची निर्माण व्हावी, यासाठी नियमित हरिनाम संकीर्तन, रामनामाचा जप तुम्ही उभयतांनी करावा. आणि अशा प्रकारे बाजीपंत आणि त्याची पत्नी सतीबाई या दोघांच्याही अंतःकरणाचं परिवर्तन समर्थांनी करून दाखवलं. यांना म्हणायचं संत. एवढंच नव्हे तर अनेक ठिकाणी असा उल्लेख आहे की सतीबाईंना मठाधिपती सुद्धा केलेलं आहे समर्थांनी. विरोध, अंतःकरणातला विरोध, त्याचं परिवर्तन केवळ भगवंताच्या नामानं शक्य होतं. ते नाम सगळ्यांनी आठवावं. पूर्वरंग पद्यात आमचे संत श्रेष्ठ तुकोबाराय तेच सांगतात. नाम आठवीता सद्गदित कंठी, नाम आठवीता सद्गदित कंठी, प्रेम वाढे पोटी ऐसे करी, रोमांच जीवन आनंदाश्रु नेत्री, अष्टांग ही गात्री, प्रेम तुझे सर्व ही शरीर वेचोया कीर्तनी, गाऊन शिदीनी नाम तुझे, तुका म्हणे तुझे न घडे कल्पांती, सर्वदा विश्रांती संता पायी. नाम आठवीता सद्गदित कंठी, सद्गदित कंठी, सद्गदित
कंठी। राजाधिराज रामचंद्र महाराज की जय। समर्थ रामदास स्वामी महाराज की जय। देवर्षि नारद महाराज की जय। जय जय रघुवीर समर।